आपण बघत आहात नारळ सुपारीच्या हिरव्यागार बागा, त्याच समोर दिसत असलेला अथंग समुद्र आणि समुद्राचा व्ह्यू तो सुद्धा आपल्या प्लॉटवरून। त्याचबरोबर समोर असलेलं हे पंचनदीचा डॅम व पंचनदी वाहताना समुद्राला भेटतानाचा सुंदर असा खाडीचा व्ह्यू। त्याचप्रकारे ही जी जागा आहे 25 एकरचं क्लिअर टायटल रिसेल लँड पार्सल आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। नमस्कार, बिग डील्स मराठीमध्ये मी सिद्धार्थ घेऊन आलो आहे एक छान सुंदर आणि खूप मोठं लँड पार्सल, ते सुद्धा अफोर्डेबल प्राइजेसमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे। समोर एक समुद्राचा चांगला व्ह्यू आपल्याला प्लॉटमध्ये बघायला मिळतो आणि अशाच छान छान टिप्स काय काय आहेत आणि काय काय प्रॉपर्टीमध्ये आहे तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे। प्रॉपर्टी आपण एक्सप्लोर करूया। तर आपण हे 25 एकरचं लँड पार्सल बघत आहात। याच्यामध्ये 2 सर्वे नंबर आहेत। हा जो वरचा सर्वे नंबर दिसतोय हा 2 एकरचा पूर्ण स्टेबल आणि सपाट असा भूभाग आपल्याला बघायला मिळतो। त्याचप्रकारे खालचा जो सर्वे नंबर आहे ह्या सर्वे नंबरमध्ये 23 एकरचा पूर्ण अखंड सातबारा आहे। असे 2 सातबारे मिळून 25 एकरचं लँड पार्सल आपण आज बघत आहात। आणि इथून समोर जो व्ह्यू दिसतोय हा दाभोळचा समुद्र किनारा आहे। त्याचप्रकारे खालती हे धरण आहे। तर खाली जे आपण धरण बघत आहात हे पंचनदी धरण हा डॅम आहे। ह्याचंच पाणी पूर्ण दाभोळला असेल किंवा कोळथरे किंवा आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये पाणी पुरवठा केला जातो। आज आपण जी प्रॉपर्टी बघत आहोत त्याचं लोकेशन आहे मौजे मळे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे। 25 एकरचा लँड पार्सल मॅम मागून बघू शकताय। हा पूर्ण टेबल प्लॉट पहिला 2 एकरचा आणि खाली 23 एकरचा नदीपर्यंत आणि डॅमला टच अशी पूर्ण प्रॉपर्टी आहे। त्याचप्रकारे ह्याची कायदेशीर बाबी जाणून घेऊया। याच्यामध्ये ही रिसेल प्रॉपर्टी आपल्याला बघायला मिळते। ह्या रिसेल प्रॉपर्टी सोबतच 2 सातबारे सेपरेट ह्याचे जरी असले तरी एकाच मालकाची रिसेल प्रॉपर्टी आहे। त्याचप्रकारे या जागेला रस्ता आता आपण बघू शकताय, माझी गाडी ह्या प्लॉटपर्यंत आलेली आहे, त्यामुळे आपल्या प्लॉटपर्यंत रस्ता उपलब्ध आहे। 26 नंबरला त्याची नोंद आहे, त्याचा दाखलाही आपल्याकडे आता उपलब्ध आहे। त्याचप्रकारे ही जागा कशासाठी उपयुक्त ठरू शकते, तर ही जागा तुम्हाला जर एखादा रिसॉर्ट करायचा असेल किंवा एक सी फेसिंग किंवा सी बीचिंग प्लॉटिंग करायचं असेल किंवा जर फार्मिंग करायचं असेल, जर समजा तुम्हाला आंबे असतील, काजू असतील अशी लागवड करायची असेल। त्याचप्रकारे म्हणजे जागा मालक सांगत होते की खालचे जे त्यांचे प्लॉट्स आहेत, जे टेबल्स प्लॉट आहेत, ज्याच्यामध्ये 25 फूट ते 10-10 फुटाच्या अशा पट्ट्या आहेत ज्या कोकणामध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात। तर त्या पट्ट्या ज्या आहेत ना त्याच्या इथे त्यांचं नाचणीचं उत्पन्न चांगल्या प्रकारे ते घेत होते, त्या भाताचं उत्पन्न ते चांगल्या प्रकारे घेत होते। तसेच जेव्हा आम्ही खालती प्लॉटपर्यंत गेलो ना तर तिथे बघितलं तर आजूबाजूला सगळ्या नारळ सुपारीच्या बागा आपल्याला बघायला मिळतात, कारण पाणी बॅकवॉटरचं आपल्याला भरपूर बघायला मिळतं। पंचनदीचं बॅकवॉटर आहे याच्यामध्ये। तर आता जाणून घेऊया इथून जवळची डेस्टिनेशन्स कुठली कुठली आहेत आणि बाजारपेठ कुठल्या कुठल्या आहेत। त्या दापोलीतून तुम्हाला 20 किलोमीटरवरती बघायला मिळतं। त्याचप्रकारे दाभोळ जे आहे, दाभोळ बंदर ते तुम्हाला 8 किलोमीटरवरती बघायला मिळतं। दाभोळ बंदरवरून जी जेटी जाते ती अंजनवेलला जाऊन तुम्ही बाहेर बोटीनी म्हणजे रोरो सर्व्हिसनी गुहागरलाही जाऊ शकता। ती फॅसिलिटी आपल्याला इथे उपलब्ध आहे। त्याचप्रकारे इथनं मुंबई जी आहे ते 230 किलोमीटरवरती आपल्याला बघायला मिळतं। तर पुणे जे आहे ते 190 किलोमीटरवरती बघायला मिळतं। जवळजवळच बाजूला लागूनच वाडी वस्ती आहे, त्यामुळे असा एका साईडला कुठला प्लॉट नाही। तर वाडी वस्तीमध्ये असलेला 25 एकरचं लँड पार्सल आपण आज बघत आहात।
तर इथल्या मग प्रामुख्याने मिळणाऱ्या आपल्याला सुविधा माझ्या मागे बघू शकता. हा जो रोड आहे हा 26 नंबरला त्याची नोंद आहे आणि दिवाळीनंतर रोडचं काम पूर्णत्वास जाणार आहे अशी आम्हाला इथल्या काही स्थानिकांकडून माहिती मिळाली. त्याचप्रकारे गावाला लागून असल्यामुळे वाडीवस्ती असल्यामुळे तुम्हाला त्यांना लाईट कनेक्शनही मिळू शकतं आणि नदीला बॅकवॉटरला लागूनच म्हणजे पंचनदी जे धरण आहे त्या धरणाला लागूनच हा प्लॉट असल्यामुळे आपल्याला त्या बॅकवॉटरचाही उपयोग करून पाणी मिळू शकतं. त्यामुळे रस्ता वीज पाणी ह्या मुबलक सुविधा आपल्याला इथे उपलब्ध आहेत. तर हा सुंदर निसर्गरम्य वातावरणातील आणि समुद्राचा फेसिंग असलेला, नदीला लागून असलेला आणि रस्ता वीज पाणी या सर्व सुविधांनी उपलब्ध असा प्लॉट आज आपण बघितलात. त्याबद्दल मी आपले आभार मानतो. पण आता मुख्य विषयाकडे येतो, त्याचं म्हणजे रेट. तर जागा मालकांनी 6 लाख रुपये निगोशिएबल असा रेट सांगितलेला आहे. तर मी आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. तर हा साईटची व्हिजिट करायची असेल जर आपल्याला तर साईट व्हिजिटच्या 2 दिवस अगोदर आम्हाला कॉल करा. आम्ही उपलब्धतेनुसार तुम्हाला व्हॉट्सअपवरती उपलब्ध राहू. त्याचप्रकारे कॉलिंगची वेळ जी आहे ती 11 ते संध्याकाळी 5 ही राहील. तर मी आशा करतो की व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सध्या आपली रजा घेतो. जय महाराष्ट्र.